सकाळी सकाळी अर्चनाच्या सासूने आवाज दिला, "ओ सुनबाई, मला आज चहा देणार आहेस का नाही?" सासूचा आवाज ऐकताच अर्चनाला जाग आली आणि ती घाबरून उठली. तिने घड्याळात बघितलं तर 7 वाजले होते. तिची नजर बाजूला झोपलेल्या तिच्या नवऱ्यावर गेली. तो झोपला होता. तेव्हा तिला आठवलं की आज तर रविवार आहे, सुट्टीचा वार. पण बिचाऱ्या अर्चनाच्या नशिबात कुठली आली आहे सुट्टी आणि काय? दररोज सकाळी तिला सगळ्यांच्या आधी लवकर उठावं लागायचं आणि सगळ्यांच्या फरमाईश पूर्ण कराव्या लागायच्या. घड्याळाच्या सुईच्या हिशोबाने पाळायला लागायचं. 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं नाही. इच्छा नसताना देखील ती जेवावर आल्यासारखी उठली. तिच्या सासू सासऱ्यांना उठल्या उठल्या चहा लागायचा, तोही बिना साखरेचा, आणि तिच्या नवऱ्याला मात्र साखरेचा. आता आज तर रविवार सुट्टीचा वार होता म्हटल्यावर सगळ्यांच्या फरमाशी पूर्ण कराव्याच लागणार होत्या. अर्चना उठली. तिने तिचं आवरलं आणि पहिले तिच्या सासू सासऱ्यांना चहा नेऊन दिला. मग तिथून आल्यावर तिने नवऱ्यासाठी चहा ठेवला आणि तिने वॉशिंग मशीनला कपडे लावले. मग तिथून आली आणि तिने सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी पोहे करायला सुरुवात केली. तिने कांदा चिरायला घेतला कारण तिच्या मुलांना कांदा भजी खायची होती. एक प्रकारे अर्चना धावपळीचं जीवन जगत होती. पण तिच्या घरात कोणालाच तिच्याबद्दल काहीच नव्हतं, न कुणाला तिची दया येत होती. तिचा नवरा गणेश तर आईचा लाडका होता. त्याने घरातल्या कामात त्याच्या बायकोला मदत करायचा नुसता विचार जरी केला तरी ते त्याच्या इज्जतीला शोभत नव्हतं. अर्चनाचा मुलगा कधी कधी आपल्या आईला मदत करायचा, पण तरी तिची सासू लगेच म्हणायची, "अरे देवा, बघा काय जमाना आलाय, माझ्या नातवाकडून पण काम करून घेते ही बाई." अर्चना इच्छा असून पण काही बोलू शकत नव्हती. तिची मुलगी अजून लहान होती. तिच्या सासूने जोरात आवाज टाकला, "ओ सुनबाई, कांदे पोहे आज मिळतील ना, का उद्या देणार आहेस? 10 वाजत आले तरी अजून नाश्त्याचा पत्ता नाही." सुनसुख म्हणतात ते हेच आहे का? इकडे बघा, मशीनमध्ये कपडे घातलेत आणि मोबाईल घेऊन बसले असेल. ही पावडर पण किती जास्त वापरते. आमच्या काळात तर फक्त बादलीत कपडे भिजवायचे की निघायचे अगदी चकाचक. तेवढ्यात अर्चना म्हणाली, "अहो आई, मेघाताईंचा फोन आला होता. आज संध्याकाळी येत आहेत ते आपल्या घरी." हे ऐकताच तिची सासू आनंदाने नाचू लागली. ती म्हणाली, "काय, मेघा घरी येणार आहे? आज तर फार शुभ दिवस आहे. आजच मला तिची आठवण येत होती." "सुनबाई, एक काम कर, तू तुझी कामं पटापट आवरून घे आणि तिच्यासाठी गुलाबजाम बनवायला घे. त्यासोबत बटाटे वडे पण बनव. आणि हो, काजू पनीर तयार कर तिच्यासाठी. तिला खूप आवडते काजू पनीरची भाजी. त्यासोबत तळण पण तळून घे. आपल्यासाठी आज दुपारी भात आणि आमटी बनवून घे. सोबतीला 1-2 भाज्या बनव. मी तर वरण भातच खाईन आज दुपारी." हे सगळं ऐकल्यावर अर्चना म्हणाली, "हो आई, पण मी काय म्हणते, घरात गुलाबजाम बनवण्यापेक्षा बाहेरूनच काही." सासू जोरात म्हणाली, "काय म्हणालीस? माझी मुलगी येत आहे आणि मी तिच्यासाठी बाहेरून आणून तिला खायला घालू का? एकतर माझ्या लेकीला इथे तिच्या सासरी जरासुद्धा आराम करायला मिळत नाही. दिवसभर बिचारी काम करत असते. इथे येऊन थोडा आरामात बसून तिच्या आवडीचं तिला खायला पण द्यायचं नाही का मी?" अर्चना तिची सासूची समजूत काढत म्हणाली, "नाही आई, तसं नाही." अर्चना तिच्या सासूला कसं समजावून सांगू तेच कळत नव्हतं. तिला जे बोलायचं होतं ते तिच्या तोंडातून बाहेर येतच नव्हतं. तिला सासूला हे सांगायचं होतं की थोडी त्यांनी मदत केली तर तिचं काम थोडं हलकं होईल. त्यांनी बसल्या बसल्या थोडे बटाटे सोलून दिले असते किंवा कणिक मळून दिली असती तरी चाललं असतं. पण तिच्या सासूला तर फक्त आणि फक्त ऑर्डर सोडायला येतं. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला, "हे काय अर्चना, आमटीत मीठ किती टाकलंयस?" अर्चना म्हणाली, "बरं बरं आई, आता ठीक करून देते. किती टाकलंय ते आठवत नाही. ते मगाशी मेघाताईंचा फोन आला होता, त्या गडबडीत मी विसरले." हे एकदा सासू म्हणाली, "आली का परत माझ्या मुलीवर? पण स्वतःची चूक काही मान्य करायची नाही. जाऊ दे, तुझ्याशी बोलून काही फायदाच नाही. तुझं कामात जराही लक्ष नसतं." अर्चनाने तिच्या सासूचं बोलणं ऐकलं आणि पटापट कामं उरकायला लागली. कारण तिला माहीत होतं की ही सगळी कामं तिलाच करावी लागणार आहेत. तिच्या मदतीला दुसरं कोणीही येणार नाही. दुपारची जेवणं झाल्यावर सगळेजण आराम करायला निघून गेले. पण अर्चनाला बिचारीला कुठला आलाय आराम. तिने लगेच गुलाबजाम करण्यासाठी घेतले. त्यानंतर पालक पनीर बनवताना अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काम करता करता विचार करू लागली,
की मी पण माझ्या आईवडिलांची लाडाची लेक होते. ते पण माझ्या आवडीचं सगळं बनवायचे. मला जे आवडेल ते आणायचे. माझी आई तर मला जे जे आवडेल ते मला बनवून खायला द्यायची. दुधावर येणारी साय तर तिला खूप आवडायची. पण आता तर ती त्याकडे बघत पण नाही. त्यामागचं कारण पण तसंच होतं. तिची सासू तिला म्हणाली होती की कसली गृहिणी आहेस तू, दुधावरची साय पण खाऊन टाकतेस. थोडं वाचवायला शिक की, त्यापासून तूप लावता येईल माझ्या लेकीसाठी. आज अर्चना तिच्या नंदेसाठी पालक पनीर बनवत होती. दुपारपासून संध्याकाळपर्यंत काम करून करून अर्चनाचा चेहरा पडला होता. पण चेहऱ्यावर हसू तर ठेवावं लागणारच होतं. नाहीतर तिच्या सासूला उगाच वाटायचं की तिची लेक आली म्हणून हिचं तोंड पडलं आहे. अर्चनाच्या नंदेचं लग्न आता काही दिवसांपूर्वीच झालं होतं आणि तिला जवळच्या शहरात दिली होती. त्या संध्याकाळी अर्चनाची नणंद आली. अर्चनाने प्रेमाने तिला खाऊ पिऊ घातलं. तेव्हा तिची नणंद मेघा तिला म्हणाली, बहिणी तू पण ये ना आमच्यासोबत बसून जेवायला. अर्चना म्हणाली, नको नको, तुम्ही घ्या जेवण, मी नंतर जेवते. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, मेघा तू जेव ना बाळा, अर्चना जेवेल नंतर. बघ ना तू किती सुकली आहेस, थोडा स्वतःसाठी पण वेळ काढत जा की, सारखी सारखी कामं करत असतेस. जावई बापू कसे आहेत? मेघा म्हणाली, आई असं काही नाही, माझी सासू तर फार चांगली आहे. प्रत्येक कामात ती मला मदत करते. स्वयंपाक करताना किंवा घरातली बाकीची कामे करताना पण ती मला मोलाचा सल्ला प्रत्येक वेळ देते. मेघाची आई म्हणाली, हा तर तुझा मोठेपणा आहे. तू सगळ्यांशी चांगली वागतेस म्हणून तुला सगळे चांगलेच दिसतात. नाहीतर आजकाल कोणी आपल्या सासूला चांगलं बोलत नाही. असं म्हणत त्यांनी अर्चनाकडे बघितलं आणि म्हणाल्या, सुनबाई तू टोमॅटोची चटणी का नाही बनवलीस? त्यावर अर्चना म्हणाली, अहो आई हिरवी चटणी केली होती आणि टोमॅटोचा सॉस पण होता म्हणून. सासू तिला पूर्ण बोलू पण न देता म्हणाली, हिला तर फक्त कामचुकारपणा करायला तेवढा येतो, बाकी काही नाही. हिने ठरवलं तर ही आम्हाला फक्त ब्रेड आणि सॉसच खायला घालेल. एक वेळ मी पण सून होते. माझ्या वेळी तर मी चुटकीसरशी जेवण बनवायचे. सासूचे मनाला टोचणारे टोमणे ऐकून अर्चनाला रडू आलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली की एकतर यांच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरमर काम करा आणि वर यांचे टोमणे पण ऐकून घ्या. थोडं चांगलं बोललं तर बाजूलाच राहिलं, पण साधं कौतुकसुद्धा नाही. मेघा तिच्या आईला म्हणाली, काय हे आई, अगं एवढा सगळा स्वयंपाक वहिनीनेच केला आहे. मेघा हे तिच्या आईला सांगत होती. तेवढ्यात तिचा दादाचा आवाज आला, अर्चना अर्चना कुठे आहेस? अर्चना म्हणाली, हो आले. तिचा नवरा म्हणाला, तू माझा तो निळ्या रंगाचा शर्ट का धुतला नाहीस? अर्चना म्हणाली, अहो त्या शर्टचा रंग जात होता म्हणून धुतला नाही. मी तो मशीनला न लावता हाताने धुणार होते म्हणून ठेवला होता, पण कामामुळे वेळच मिळाला नाही. तुम्ही एक काम करा, दुसरा शर्ट घालून जा. तिचा नवरा रागात म्हणाला, तुला तर एक काम पण धडक होत नाही. राहू दे, मी असाच घालतो हा शर्ट. अर्चना म्हणाली, राहू द्या, रात्री धुवून टाकते, सकाळपर्यंत वाळेल. अर्चना पूर्णपणे थकून गेली होती. तिची सासू म्हणाली, सुनबाई थोडे गुलाबजाम आणि पालक पनीरची भाजी जावई बापूंसाठी बांधून दे. असं म्हणून सासू निघून गेली. मग काही वेळाने अर्चनाची नणंद निघून गेली. तिची सासू आली आणि म्हणाली, सुनबाई ही भांडी अजून अशीच पडली आहेत का? अर्चना म्हणाली, आई थोडा कंटाळा आला होता आणि थकवा पण. सासू म्हणाली, एवढ्याशा कामात लगेच थकलीस? अर्चना म्हणाली, आई माझं डोकं आणि अंग खूप दुखते, थोडा वेळ आराम करावा म्हणते, त्यानंतर मग काम करीन. असं म्हणून अर्चना तिच्या खोलीत जायला लागली. तेवढ्यात सासू म्हणाली, मग तोपर्यंत काही ती खरकटी भांडी तशीच पडून राहणार का? सासूला वाटलं अर्चनाने ते ऐकलंच नसेल, म्हणून सासू तिच्या मागे मागे तिच्या खोलीपर्यंत गेली आणि पुन्हा तिला आवाज दिला. अर्चना म्हणाली, आई मी खूप थकले आहे, मला थोडा आराम करू द्या. सासू म्हणाली, काय जमाना आलाय, एक आमचा काळ होता की आम्ही तर आमच्या नंदांना नुसतं झेलत होतो, आणि आजकालच्या मुली बघा, हिला तर माझी मुलगी या घरात आलेली जरासुद्धा खपत नाही. माझी मुलगी घरी आली की हिचं डोकं दुखतं, हिचं अंग दुखतं, हिला थकवा येतो. अर्चना आधीच कामाने वैतागली होती आणि त्या सासूचं बोलणं ऐकून आता मात्र तिची सहनशक्ती संपली आणि ती म्हणाली, हो आई मी थकते, रोज मला काम करून थकवा येतो, पण काहीही न बोलता गपगुमानं सगळी कामं करतेच की मी, कारण मी या घरची सून आहे, कोणाची तरी बायको आहे आणि आई आहे. या घरातली सगळी कामं आणि माझी जबाबदारी मी पूर्ण करत असते.
मग मी आजारी असली तरी चालेल, पण मी माझ्या जबाबदारीतून कधीच पळ काढत नाही, कारण मी एक सून आहे म्हणून. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, मी पण माणूस आहे, कुठला रोबोट नाही की प्रत्येकाने मला ऑर्डर दिली की ती पूर्णच होणारच. मी पण माणूस आहे, मला पण भावना आहेत, मला पण थकवा येतो, माझं पण अंग दुखतं, मला पण कंटाळा येतो काम करून. पण इथे कुणाकुणाला काम न करता सुद्धा कंटाळा येतो. अर्चनाचा नवरा हे सगळं बाजूला बसून ऐकत होता. तो म्हणाला, अर्चना, हे तू माझ्या आईसोबत असं का बोलत आहेस? अर्चना रागात त्याच्याकडे बघत म्हणाली, का? आज मी कामात व्यस्त होते म्हणून तुमचा शर्ट धुतला नाही, तर तुम्ही मला किती ऐकवलं? तुझ्याच्याने काही होत नाही आणि बरंच काही. ठीक आहे, माझ्याच्याने होत नाही. तो बघा, तो शर्ट आहे तिथं ठेवलेला, तुम्हीच करा त्याचं काय करायचंय ते. आणि हो आई, मला पण तुमच्या लेकीसारखं चांगलं बनायचंय, पण त्यासाठी तुम्हाला पण मला प्रत्येक कामात मदत करावी लागेल. तरच मी पण माझ्या माहेरी गेले तर मोठ्या अभिमानाने माझ्या आईला सांगू शकेन की माझी सासू खूप चांगली आहे आणि ती मला प्रत्येक कामात मदत करते. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कशी सासू बनायचं आहे. हे ऐकताच तिची सासू काही न बोलता निमूटपणे किचनमध्ये गेली आणि तिचा नवरा अंघोळीला. अर्चनाला आज खूप बरं वाटत होतं आणि हलकं हलकं वाटत होतं. आज तिला या गोष्टीची जाणीव झाली होती की उशीर का असेना, पण आपल्या हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक आहे. नाहीतर सुनांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा अश्रूंच्या सोबत वाहून जातील आणि नंतर राहतील त्या फक्त कोरड्या आशा.